भारतीय उद्योग विश्वास स्पर्धेबरोबरच सामाजिक जाणीव, आर्थिक फायद्याबरोबरच वंचितांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न, सहवेदना, परोपकाराची वृत्ती, प्राणीमात्रांवर पराकुटीचं प्रेम आणि माणसातलं माणूसपण जपणारा माणूस या सगळ्या बाबींचं एक विलक्षण रसायन रतन टाटा यांच्यामध्ये तयार झालं होतं. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग विश्वाबरोबरच देशाच्या सामाजिक जाणीवेतही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 28 डिसेंबर 1937ला रतन टाटा यांचा जन्म झाला. टाटांनी देशाच्या औद्योगिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला होता. टाटा म्हणजे विश्वासार्हता. टाटांच्या पिढीतील प्रत्येकाने ही विश्वासार्हता सार्थ करून दाखवली आहे. याच टाटा समूहातील कोहिनूर हिरा म्हणजे रतन टाटा. भारतीय उद्योग विश्वाचा ताज असलेले रतन टाटा फक्त उद्योग विश्वासाठीच नव्हे तर सर्व भारतीयांसाठीच आदर्श होते, ज्यांच्या पुढे सर्वांनीच आदरानं नतमस्तक व्हावं. अशा काही मोजक्याच व्यक्तिमत्वांपैकी एक नाव म्हणजे रतन टाटा होय. रतन टाटा हे जमशेदजी टाटा यांचे पंतू, तन्वल आणि सुनी टाटा हे त्यांचे आई वडील होते. 1948 साली आई वडील विभक्त झाल्यानंतर रतन टाटा यांचं संगोपन त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी केलं होतं. रतन टाटा हे अविवाहित होते. 1991 मध्ये रतन टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यांनी टेल्कोची कार निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. तसेच टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यांसारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केलं. रतन टाटा यांची यशोगाथा केवळ आर्थिक यशावर आधारित नाही, त्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकीवर भर दिलाय. तर 2008 मध्ये मुंबई हल्ल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांनी दिलेली मदतीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक झालं. तसेच टाटा नॅनो ही स्वस्त कार सर्वसामान्यांना परवडणारी व्हावी या उद्देशाने त्यांनी केलेले प्रयत्नही कौतुकास्पद आहेत. 2012 मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. मात्र आजपर्यंत त्यांनी विविध उद्योगांना मार्गदर्शन केलं. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समाजावर मोठा प्रभाव होता. रतन टाटा हे भारताचे अभिमान होते. जे.आर.डी. टाटांप्रमाणेच रतन टाटा देखील काटेकोर शिस्तीसाठी ओळखले जात होते. ते बरोबर 6:30 वाजता कार्यालयातून बाहेर पडत. जर कार्यालयातील कामासाठी त्यांना कोणी घरी संपर्क केलाच तर ते अनेकदा चिडायचे सुद्धा. घरी ते एकांतात फाईल आणि इतर कागदपत्रांचा अभ्यास करायचे, वाचन करायचे. जर ते मुंबईत असले तर त्यांचा विकेंड ते अलिबाग येथील फार्म हाऊसवर घालवायचे. त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांच्या कुत्र्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नसायचं. त्यांना फिरण्याची आवड नव्हती आणि ना त्यांना भाषण द्यायला आवडत होतं. बडेजाव मिरवणं किंवा दिखाऊपणाचा त्यांना राग येत असायचा. 1962 मध्ये रतन टाटा यांनी जमशेदपूरमधील टाटा स्टीलच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. तुम्हाला विश्वास नसेल, पण टाटांनी सुरुवातीला शॉप फ्लोअरवरील एका सर्वसामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश घालून इंटर्नशिप पूर्ण केली होती. रतन टाटा यांच्या मृत्यूने संपूर्ण उद्योग विश्व हादरून गेलंय. टाटांना रक्तदाब कमी झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आलं होतं. अचानक प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. रतन टाटा यांचं वय 86 वर्ष होतं. त्यांना कोणताही गंभीर आजार नसल्याचा अंदाज होता. त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू होता. त्यांचं वय आणि किरकोळ संसर्गामुळे त्यांचं निधन झाल्याचं बोललं जात आहे. एखाद्या व्यावसायिकाने त्याचा व्यवसाय यशस्वीरित्या चालवणं खूप दुर्मिळ गोष्ट नाही, तर प्रत्येक भारतीयासोबत गहन भावनात्मक बंधन देखील तयार करणं आवश्यक असतं, हे रतन टाटा यांनी दाखवून दिलंय. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आपलासा वाटणारा हा उद्योजक काळाच्या पडद्याआड गेल्याने उद्योग विश्वाचे मोठं नुकसान झालं हे मात्र नक्की. सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं आहे हो? सांगा धनाचा साठा आणि आमचा बाटा कुठं आहे हो? हे वामन कर्डक यांनी 40 वर्षांपूर्वी लिहिलं होतं. परिवर्तनवादी चळवळीत हे गीत आजही गायलं जातं. वामन दादांनी मागितलेला वाटा द्यायला यातले फक्त टाटाच पुढे आले. बिर्ला, बाटा, अंबानी आणि अदानी यांना इथवर यायला अजून बराच काळ लागेल. देशहितासाठी निस्वार्थ भावनेने पुढे येऊन भारतीयांबद्दल सामाजिक भान जोपासणारा सच्चा भारतीय म्हणजे रतन टाटा. तर रतन टाटा यांना महाराष्ट्र भूमीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.